नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर या गावामधील रामेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। तर मित्रांनो, आज आपण रामेश्वर महादेव मंदिराची पूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो, आणि त्या मंदिराचे दर्शन घेणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा पूर्ण मंदिराचा बाहेरील परिसर आहे मित्रांनो। या ठिकाणी सभा मंडप आहे बाजूला। इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। इथं एक भक्त निवास आहे मित्रांनो। तिथं एक जुनी विहीर पण आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी हे वेगवेगळे कार्यक्रम होतात मित्रांनो, महाशिवरात्री त्यावेळेस, आणि या ठिकाणी लग्न कार्य पण होतात। या ठिकाणी बाहेर बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो। मोठा सभा मंडप बघू शकता तुम्ही। त्या आजूबाजूला झाडे लावलेली आहे। बुलढाण्यातील राजूर घाटातील निसर्गरम्य परिसरात वसलेले रामेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। अजिंठा पर्वतरांगातून निघालेल्या नळगंगा नदीच्या तीरावर 13व्या शतकातील हेमाळपंथी स्थापत्य शैलीतील या मंदिराचे गर्भगृह जमिनीतील 12 फूट खाली आहे। त्यातील शिवलिंग हे जागृत मानले जाते। हा महादेव नवसाला पावणारा आहे। संकटाच्या काळात किंवा दुष्काळात जेव्हा भाविक या मंदिरात येऊन मनोभावे अभिषेक करतात, तेव्हा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होते, असा भाविकांचा विश्वास आहे। महाशिवरात्री निमित्त येथे भरणाऱ्या 2 दिवसीय यात्रेदरम्यान संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून जातो। या मंदिराची आख्यायिका अशी की त्रेतायुगात जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले होते, तेव्हा त्यांनी दंडकारण्यात मोठा काळ व्यतीत केला होता। पौराणिक मान्यतेनुसार श्रीरामांनी नाशिक पासून सुरू झालेल्या आपल्या
प्रवासात अनेक ठिकाणी शिवाची स्थापना करून त्यांची पूजा केली होती. राजूर येथील ह्या मंदिरासंदर्भात लोककथा अशी की रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांना ब्रह्महत्येचा दोष लागला होता. रावण हा जरी प्रवृत्तीने राक्षस असला तरी तो ऋषी पुलस्त्यांचा नातू आणि एक परमज्ञानी ब्राह्मण होता. या दोषातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे आणि इतर पवित्र स्थानी पूजा करणे आवश्यक होते. राजूर येथील नळगंगा नदीच्या शांत पात्रात स्नान करून श्रीरामांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि आपली तपश्चर्या पूर्ण केली. म्हणूनच या मंदिराला रामेश्वर असे नाव प्राप्त झाले. हे स्थान रामगमन मार्गातील एक अत्यंत महत्वाचे केंद्र मानले जाते. मंदिराजवळून वाहणाऱ्या नळगंगा नदीबद्दलची कथा ही राजा नल आणि त्याची पत्नी दमयंती यांच्याशी जोडलेली आहे. महाभारतातील वनपर्वात राजा नलाची कथा येते. असे मानले जाते की जेव्हा राजा नल आपले राज्य द्यूतात हरला आणि त्याला वनवासाला जावे लागले, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह या डोंगरामध्ये आश्रय घेतला. त्यांच्या वास्तव्यामुळेच या नदीला नलगंगा असे नाव पडले. ही नदी गंगेप्रमाणेच पवित्र मानली जाते. रामेश्वर महादेवाचे हे मंदिर प्राचीन काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 1950 ते 1955 या कालावधीत खंडवा येथील दिवंगत स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज, बुलढाण्यातील विनायकराव केशवराव सूर्यवंशी, धनजी शिवनाथ शर्मा तसेच राजूर येथील नारायण गंगाराम उदयकार यांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या जीर्णोद्धारानंतर झालेल्या होम हवन तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत गाडगे महाराज उपस्थित होते असे सांगण्यात येते. 1962 मध्ये या मंदिराच्या न्यासाची नोंदणी करण्यात आली. बुलढाणा मलकापूर महामार्गापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर राजूर हे गाव आहे. गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर शांत व प्रसन्न वातावरणात हे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या परिसरात वटवृक्षासह विविध प्रकारचे वृक्ष आहेत. मंदिरासमोर फरसबंदी केलेले मोठे प्रांगण आहे. प्रांगणात डाव्या बाजूस छोटे शिव मंदिर आहे. या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आणि त्रिशूळ आहे. नजीकच असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ काही प्राचीन मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात गर्भगृहासमोरील चौथऱ्यावर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. रांगेच्या व्यवस्थापनासाठी येथे स्टेनलेस स्टीलचे रॅलिंग बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. त्यापैकी डावीकडे असलेल्या चौथऱ्यावरील एका आसनावर स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज यांची प्रतिमा आहे. या चौथऱ्याच्या मधून गर्भगृहात उतरण्यासाठी पायऱ्या मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभ शाखावर कोरीव काम आहे आणि त्यात खालील बाजूस द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. ललाट बिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या समोरील भिंतीवर शिवशंकराची मोठी प्रतिमा आहे. येथून सुमारे 16 पायऱ्या उतरून 12 फूट खोल असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. रांगेच्या व्यवस्थापनासाठी या पायऱ्या मार्गाच्या मध्यभागी स्टीलचे रॅलिंग लावलेले आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुकेमध्ये रामेश्वर महादेवांचे लंबगोलाकार शिवलिंग आहे. त्यावर मोठ्या फणाधारी नागाचे छत्र धरले आहे. शाळुंकेवर पितळी पत्र्याचे आवरण आहे. छताला टांगलेल्या गलतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो.
शिवपिंडीच्या मागील बाजूस असलेल्या चौथऱ्यावरील मोठ्या देवकोष्टकात गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे पार्वती मातेची तर उजवीकडे शेगावच्या गजानन महाराजाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवरील देवकोष्टकामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर मोठे घुमटकार शिखर आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे. या मंदिरात वर्षभर विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. रामेश्वर महादेवांच्या जागृत शिवलिंगाच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या श्रद्धेपोटी असंख्य भाविक येथे येतात. महाशिवरात्री आणि श्रावण मास हे येथील मोठे उत्सव आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे अलोट गर्दी उसळते. बुलढाणा जिल्ह्यासह शेजारी असलेल्या जळगाव आणि अकोला जिल्ह्यातूनही भाविक त्यावेळी दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला येथे 2 दिवसाची यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागतात. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचीही वाटप करण्यात येते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे गर्दी असते. यावेळी अनेक भाविक नलगंगा नदीतून कावडीने पाणी आणून या महादेवाला अभिषेक करतात. याशिवाय या मंदिराच्या आधुनिकीकरणात ज्यांनी योगदान दिले त्या स्वामी आत्मानंद सरस्वती महाराजांच्या जयंती दिनी 3 सप्टेंबर रोजी मंदिरात विशेष श्रद्धांजली सभा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मित्रांनो, जर तुम्हाला अशी ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण पाहायला आवडत असतील तर एकदा रामेश्वर महादेव मंदिर राजूर या ठिकाणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या एका मित्रासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर या गावामधील रामेश्वर
महादेव मंदिर या मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आणि दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.